नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 2 ने आणखी एक प्रभावी कारवाई केली आहे। सातपूर परिसरात धारदार लोखंडी कोयता बाळगून संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 2 जुलै 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त माहिती मिळाली की सातपूर येथील हॉटेल जलसा परिसरात एक तरुण धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत आहे। या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सातपूर येथील बोरा ट्रान्सपोर्ट कंपनी समोर ITI कडून स्वार बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला। संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीने ललित हरीश बल्लक, वय वर्ष 19, राहणार फुलेनगर पंचवटी नाशिक असे सांगितले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय आत्तर कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस जप्त मुद्देमालासह सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची उत्कृष्ट कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व वाल्मिक चव्हाण यांनी ही केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।